मनोज जरांगे पाटिल की प्रतिमा को लातूर में किया दुग्धाभिषेक। वीर जिले के पल्ली में वाल्मीकि कराड़ के समर्थकों ने मनोज जरांगे पाटिल की प्रतिमा पर जूते मारकर आंदोलन किया था। इसके चलते आज लातूर के छत्रपति शिवाजी महाराज चौक से मराठा समुदाय की ओर से मनोज जरांगे पाटिल की प्रतिमा पर दूध डालकर दुग्धाभिषेक किया गया और चेतावनी दी कि इसके बाद मनोज जरांगे पाटिल का अपमान किया तो पूरे राज्य में विरोध प्रदर्शन करेंगे। इस अवसर पर समस्त मराठा समुदाय के कार्यकर्ता मौजूद थे। लातूर महाराष्ट्र से मारुति पवार की रिपोर्ट। एक गोष्ट लक्षात घ्या, गेले 2 दिवस झाला आपण परळीत जे काय चालू आहे, एका आरोपीला वाचवण्यासाठी जो की मोक्कासारख्या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, ज्याच्यावरती 302 दाखल केलेला आहे, त्या आरोपीला वाचवण्यासाठी परळीतले जे काही नंगानाच गेले 2 दिवस चालू आहे, जे आमचं दैवत आम्ही मानतो मनोजदादा जरांगे पाटील असतील, संतोषअण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारमधलाचे घटक असणारे आमदार सुरेशअण्णा धस असतील, त्यांचा एक त्या बीड जिल्ह्यातले खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे असतील, जे ह्या संतोषअण्णाला न्याय मिळवून देण्यासाठी जातीपातीची नसतानाही अंजली दमानिया मॅडम त्या प्रकरणात पूर्ण वेळ लक्ष देऊन ते काम करत आहेत। त्या ठिकाणचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत, हे संतोषअण्णाला न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि परळीमधले जे काही नंगानाच करणारे वाल्मिकचे जे काही हस्तक आहेत, ते हस्तक या लोकांचा त्या ठिकाणी अनादर करून त्यांच्या पोस्टरला त्या ठिकाणी जोडे मारत आहेत, त्यांचे पोस्टर पायदळी तुडवत आहेत। याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मनोजदादांच्या प्रतिमेला या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे। आमचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील आहेत। जर मनोजदादाला तुम्ही अनादर करून पायदळी तुडवण्याचा यापुढे प्रयत्न कराल तर उभा महाराष्ट्र तुम्ही फक्त परळी बंद करताल, आम्ही उभा महाराष्ट्र बंद करू, हे तुम्हाला आमचं या ठिकाणी सांगणं आहे। आमच्या मागण्या सरळ आणि सोप्या आहेत। या प्रकरणात जे काही संतोषअण्णा देशमुखाला ज्या पद्धतीने निर्दयी मारहाण करून मृत्यू झालेला आहे, त्या प्रकरणातले आतापर्यंत अद्याप अटक केलेल्या 8ही आरोपींना आणि जे काही अजून पडद्यामागे असणारे आरोपी आहेत त्यांनाही तात्काळ अटक करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा आणि अजन्म कारावास झाला पाहिजे। मी नंदकुमार साळुंके।